नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आज बीडहून जवळ्याला. तुम्हाला माहीत असेल जामखेड जवळ आहे. आता माझ्या चुलत सासूबाई आल्यात, त्यांनी आग्रह केल्यामुळे मी पण चालले त्यांच्याकडे, कारण त्यांनी शेतामध्ये खूप काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चालू केली आहे ती पाहण्यासाठी. तर जाता जाता आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालं आहे, त्याच्यामुळे आता आम्ही इकडे बघा, हे टायर झालं आमचं पंक्चर. आणि आता आम्ही सगळेजण मिळून ट्राय करणार आहेत. काय करायचं नक्की आम्हाला सांगा हेल्प करायला. सोहम बदलणार आहे टायर. आणि ऊन पण खूप आहे. हा काय बंद पडली टायरचं पंक्चर झालं, इथं काय करणार आहे? टायर पंक्चर आहे ना. हे टायर बघा पूर्ण पंक्चर झालंय. आता आम्ही कोणाची तरी हेल्प मागू, हेल्प घेऊन पुढे बघूया आहे का एक्स्ट्रा. हा बघू काय तर. गाडी चालू इकडं ऊन खूप पडलंय, हिरवीगार शेती अजून. आणि हा काय पप्पा तुमचा पेन घ्या. पेन ठेव दर्ग. हॅलो, टायर खाली असते ना, जग पडली. जास्त काढायचं. रस्त्याचे इथं काम चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर खेळे वगैरे पडलेले आहेत, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. कशामुळे होऊ शकतो? कारण इथे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्या मागे तर खूप रस्ता खराब होता, तर त्याच्यामुळे कॉपीराइट पडेल. कुणाला हेल्पला बोलवायचं का? इकडे चालू लोक फक्त बघत जात असतात यांचं काहीतरी चाललंय. पण विचार कोण सिरियसली विचारेल काय झालं. हो, किती वजन घेऊन चाललं काय याच्यात, एवढं वजन काय एवढा कुठं? अच्छा, किती किलोच आहे? किती वजन आहे ते? कशावर तरी न्यावं ना. बापरे, एवढं वजन घेऊन फिरायचं अवघड आहे ना. हे बघा, सापडलं काहीतरी. काय सापडलं गाडीत? टायर आहे कुठे? हे बघा, आजचे आमचे फिटर, गाडी फिटर म्हणतात ना, काय म्हणतात तो राजू भैया? ऑलराऊंडर आहे ते. गाडी फिटर गाडी नीट करण्याच्या प्रयत्नात आहेत सध्या. जमतंय का? पण नाही तर व्हायचं दुसरं बी. हा, हे बघा, हे काय काढलेले पाणी, ते आम्हाला सांगा काय करायचं ते. आम्ही आता मला करणार खाली टायर असते, खाली टायर असते. हा आपण
त्यांना माहित इझी निघायची हा आता जरा मस्त आल्यात ना ते एक नक्कट आहे भैया ला रे टायरला एक गाडी चक्राला रे अशा पद्धतीने आता टायर बदललेलं आहे चालू आहे आम्ही थोडं कन्फ्यूज होतो आम्हाला जमलं नव्हतं नाही नाही काय गरज नाही तर या मुलांनी हेल्प केल्यामुळे आमचं काम सोपं झालंय हा काय वाटतं काय दिला का हा नाही ते मी आता लावतो. हा बाहेर देऊन दे काय त्याच्यामुळे कशावर ती जरा जाम आवड हा हे कर. चार ते तू आवडून हे कर ना फिट कर ना आवड म्हणजे सलग आवाले पाहिजे हा, चला, फिट करून दे ना भैया तेवढं ठीक आहे करतो तुझं नाव काय रे ईश्वर ईश्वर काय ईश्वर शिकरे अच्छा धन्यवाद बरं का तू आम्हाला हेल्प केल्याबद्दल हे कुठे आहे? हे close करायचं. तर अशा पद्धतीने झालेलं आहे आमच्या टायरचं काम आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला पण हा रस्ता खूप खराब आहे खूप खराब आहे खूप खराब आहे त्याच्या आम्ही आत्ता गाडीचं टायर वगैरे चेंज केलं आणि नंतर ते परत आलो तर आम्ही टायरचं अजून काही काम करायचं असतं वाटतं त्याच्यामुळे इकडे आता ते स्टेपनी लावलं होतं ना ते स्टेपनी रिपेअरिंग स्टेपनीचं काहीतरी परत करतात काम ते आणि तिकडे होतं आहे स्टेपनीचं काम आणि इकडे चालू आहे तोपर्यंत मस्तपैकी उसाचा रस घेणार होता आम्ही आणि आत्ता जरा इथे शांत वाटतंय थंड वाटते कारण गाडी जिथे आमची पंक्चर झाली होती तिथे बापरे इतकं ऊन होतं कडक अशा झळ्या बसत होत्या पण आत्ता इथे थोडंसं पुढे आलो आणि इकडे गॅरेजमध्ये काम करतो तर इथे थोडंसं रिलॅक्स वाटायला लागलं आणि आता इथे घेणार आहे आम्ही उसाचा रस उन्हाळ्यात सगळ्यात बेस्ट